नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं महारुद्रा करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये। आजच्या भाग 6 मध्ये आपण महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना बघणार आहोत। पोलीस भरतीला हा पॉइंट एका मार्काला विचारला जातो, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। संयुक्त राष्ट्र संघटना, ज्याला आपण युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणतो, त्याची स्थापना 1945 ला झालेली आहे आणि मुख्यालय त्याचं न्यूयॉर्क अमेरिकेला आहे। त्यानंतर दुसरी संघटना आहे WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना 1948 ला झालेली आहे। 7 एप्रिल 1948 ला झालेली आहे। त्याचं मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंडला। जागतिक बँकेची स्थापना 1944 मध्ये झालेली आहे। मुख्यालय त्याचं वॉशिंग्टन DC, अमेरिका। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना 1944 ला झालेली आहे आणि त्याचं मुख्यालय पण वॉशिंग्टन DC, अमेरिकेलाच आहे। युनेस्कोची स्थापना 1945 ला झालेली आहे। मुख्यालय त्याचं पॅरिस, फ्रान्सला आहे। जागतिक व्यापार संघटना, ज्याला आपण WTO म्हणतो, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे त्याचं मुख्यालय आहे। दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना, ज्याला आपण सार्क म्हणतो, ची स्थापना 1985 ला झालेली आहे। त्याचं मुख्यालय काठमांडू, नेपाळला आहे। ब्रिक्स देशांची जी संघटना आहे ती 2009 ला स्थापन झालेली आहे। ब्रिक्स संघटना 2009 ला त्याची स्थापना आहे आणि त्याचं कोणतंही मुख्यालय नाहीये। ब्रिक्स संघटनेचं कोणतंही एक महत्त्वाचं असं मुख्यालय नाहीये। 2026 ची जी ब्रिक्स परिषद आहे, 2026 ची ब्रिक्स परिषद आपल्या भारतामध्ये पार पडणार आहे मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा। ब्रिक्स वरती हमखास परीक्षेत प्रश्न येईल, त्यामुळे ब्रिक्स परिषद व्यवस्थित करून ठेवा। G20 म्हणजे ग्रुप ऑफ 20 ची स्थापना 1999 ला झालेली आहे। त्याचं कोणतंही मुख्यालय नाहीये। नेक्स्ट, नाटोचा फुल फॉर्म परीक्षेत विचारला जाईल, त्याच्यामुळे लक्षात ठेवा। नॉर्थ अटलांटिक ऑर्गनायझेशन। नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनची स्थापना 4 एप्रिल 1949 ला झालेली आहे आणि त्याचं मुख्यालय आहे ब्रुसेल्स, बेल्जियम मध्ये। आंतरराष्ट्रीय न्यायालय, ज्याला राष्ट्रीय न्यायालय, त्याची स्थापना 1945 ला झालेली आहे आणि त्याचं मुख्यालय आहे हेग, नेदरलँड। आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, त्याची स्थापना 1 मे 1919 ला झालेली आहे आणि त्याचं मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे। आसियानची स्थापना 1967 ला झालेली आहे। त्याचं मुख्यालय आहे जकार्ता, इंडोनेशिया। ओपेक संघटनेची स्थापना 1960 ला झालेली आहे। त्याचं मुख्यालय आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रियामध्ये। बिमस्टेकची स्थापना 1997 ला झाली। त्याचं मुख्यालय आहे ढाका, बांगलादेशमध्ये। शेवटची जी संघटना आहे तिला म्हटलं जातं इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, जिची स्थापना 2015 ला झालेली आहे आणि त्याचं मुख्यालय आहे भारतामध्ये म्हणजे गुरुग्राम, हरियाणा। आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं मुख्यालय असण्याची भारतातली ही पहिलीच वेळ आहे, त्याच्यामुळे हे पण लक्षात ठेवा। आपण 2015 ला आपले नरेंद्र मोदी साहेब आणि फ्रान्सचे फ्रान्सवा ओलांद या 2 मोठ्या नेत्यांनी मिळून ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडी तयार केलेली होती आणि त्याचं मुख्यालय कुठे आहे तर भारतामध्ये आहे, हे पण लक्षात ठेवा। तर अशा पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय संघटना व त्यांची मुख्यालय आणि त्यांची स्थापना हे बघितलेले आहे। तर भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।